नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी म्हणजे सचिव असतील, महाराष्ट्राचे सरचिटणीस असतील, तसेच आमचे महिला आघाडी या सर्व इथे उपलब्ध आहेत. आणि या लोकसभा क्षेत्रामध्ये जी लोकसभा क्षेत्र जो भिवंडी ग्रामीण आपला भिवंडी लोकसभा हा पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला असून गेल्या 9 वेळा हा काँग्रेसने बालेकिल्ला जिंकलेला आहे. मध्यंतरी हा जो लोकसभा क्षेत्र आहे तो मोदी लाटेमध्ये आम्ही कुठेतरी गमावला होता, पण आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी इथे जमलेल्या सगळ्या नेत्यांनी हा सर्व बालेकिल्ला आम्ही बांधून घेतलेला आहे आणि आम्ही जिंकणार आहेत. यासाठी आमची मागणी आहे, आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब व नानाभाऊ पटोले साहेब आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्याजवळ आम्ही मागणी ठेवलेली आहे की भिवंडी लोकसभा क्षेत्र काँग्रेस पक्ष सक्षम असून काँग्रेस पक्षालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, ही आमची प्रथम मागणी आहे. भिवंडी लोकसभा क्षेत्र आम्ही गेल्या 2019ला 3,67,000 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावरती हारलो होतो. दिली होती, पण काही अपक्षांनी आम्हाला त्रास दिल्यामुळे ही निवडणूक आम्ही हारलो होतो. कंडिशनला आमच्या समोर या लोकसभा क्षेत्रातील मुस्लिम, दलित, आगरी, कुणबी, आदिवासी व ओबीसी समाजातील बहुसंख्य समाज हा काँग्रेस पक्षाला जॉईन झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही जिंकणार आहेत. लोकसभा क्षेत्रामध्ये निष्ठावंत काँग्रेसी असलेले माननीय दयानंदजी चोरगे व माजी खासदार माननीय सुरेशजी टावरे साहेब यांच्या माध्यमातून 2 नावं आम्ही सर्व संमतीने आम्ही काँग्रेस पक्षाला देत आहेत. जे आमच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाला देत आहेत. त्यांना निवडणुकीमध्ये जो कोणी नमस्कार, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी. आणि हा पत्र आम्ही देण्यासाठी खाली जाणार आहोत. त्याच्या सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि एक आनंदाची गोष्ट वाटते का इथे आज पुढे सर्व चॅनलवाले इथे हजर आहेत आणि ते पण अर्ध्या 1 तासाच्या शॉर्ट नोटीसमध्ये सर्व इथे उपस्थित आहेत. त्याबद्दल मी हार्दिक तुमचं अभिनंदन करतो. सर्वप्रथम हे जे काल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भिवंडी लोकसभेसाठी बाल्या मामा म्हात्रे यांचं नाव घोषित केलं, हे गोष्टीचा आम्ही निषेध करतो. कारण कोणत्याही प्रकारे आमच्या वरिष्ठांनी त्याला मान्यता न देता हे नाव घोषित केलेलं आहे. त्याला आमचे भिवंडीचे सर्व लोक त्याला कडाडून विरोध करतात. कारण ही जी भिवंडी लोकसभा आहे ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची आहे. 2014 आणि 19ला ते इथे जिंकलेले असताना 2024ला खूप चांगलं वातावरण आहे. सर्व भिवंडी लोकसभेची जनता ही कपिल पाटीलच्या विरोधात आहे आणि 100% काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार. त्या दृष्टीने आम्हाला आमच्या काँग्रेसच्या सर्व वरिष्ठांनी सांगितलं होतं की ही भिवंडी लोकसभा ही काँग्रेसच लढवणार. ही सीट हारलेली आहे, परंतु आम्ही 2 वेळा हारलो असलो तरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजप ही वारंवार निवडणुका जिंकत आलेल्या आहेत. जास्तीत जास्ती मतदारसंघांमध्ये त्यांचा विजय झालेला असताना भिवंडी लोकसभा एक अशी आहे की ती कमी मतात हारलेलो आहे. कारण आपण ठाणा आणि कल्याणचा विचार केला तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढले होते मागचे 2019ची, तर तिथे 4 लाख 4.25 लाखांनी ते हारलेले असताना त्यांना कोणताही अधिकार होत नाही की ही भिवंडीमध्ये तुम्ही 2 वेळा हारले असं बोलण्याचं. प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्ससाठी आलेले आहेत. काल जे आमचे वरिष्ठ नेते यांना विश्वासात न घेऊन जे राष्ट्रवादीचे पवार गटातील उमेदवार भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पवार गटातून उमेदवारी जाहीर केलेली आहे.
हे खरं तर अत्यंत चुकीचं आहे. कारण मी ज्यावेळी ही उमेदवारी जाहीर केली त्याच्या अर्ध्या तासांनी मी आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी फोनवर चर्चा करत असताना नानांनी सांगितलं की आम्हाला माहिती नाही उमेदवारी कशी जाहीर केली. त्याचवेळी मला समजलं की मागच्या 10-15 दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेता शिवसेनेने सांगलीची जागा जाहीर केली. अशा पद्धतीने राष्ट्रवादीने सुद्धा काँग्रेसला विश्वासात न घेता काल पवार गटातून उमेदवारी या भिवंडी लोकसभा मतदारसंघावर जाहीर केली. खरं तर भिवंडी लोकसभा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाचा उमेदवार आतापर्यंत तिथे जवळपास देश स्वतंत्र झाल्यापासून तिथे लढवत आहे आणि जवळपास 9 वेळा भिवंडी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले होते त्या ठिकाणी. आणि मी तर पवार साहेबांना विनंती करतो की ज्या वेळेला तुमचे प्रत्येक वेळोवेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्या बैठका चालू होत असताना तुमच्या तोंडातून नेहमीच एक वाक्य यायचं की आपण ही निवडणूक एकमताने आपण लढलो पाहिजे कारण या देशावर संविधान आपल्याला टिकवायचं आहे. आता हे भिवंडी लोकसभामध्ये कुठल्या पद्धतीने तुम्ही संविधान टिकवण्यासाठी ही जागा तुम्ही राष्ट्रवादीला घेतली. कारण ज्या वेळेला 2014 मध्ये या मतदारसंघातून खासदार कपिल पाटील निवडून आले आणि ज्या वेळेला त्यांनी या राष्ट्रवादी सोडून जेव्हा तो भारतीय जनता पार्टीमध्ये गेला त्यावेळेला जवळपास 70 ते 75% तो राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन केलं आलेले आहेत. ते 2017 काँग्रेस पक्षातून चिन्हातून ते निवडून आलेले होते आणि ज्या वेळेला ते तुमच्याकडे 18 नगरसेवक गेल्यात आणि त्यातून सुद्धा 7-8 नगरसेवक हे अजित पवारांच्या सोबत नजीमुल्ला सोबत ते अजित पवारांमध्ये गटामध्ये सामील झाले. म्हणजे तुमच्याकडे राहिले किती उर्वरित 7 ते 8 काही नगरसेवक राहिलेले आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचे 7 किंवा 8 किंवा 18 नगरसेवक बोलता हे कधी बोललं पाहिजे की ज्या वेळेला भिवंडीमध्ये पुन्हा या महानगरपालिकेची निवडणूक येईल आणि त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या त्या चिन्हावर जर ते नगरसेवक निवडून आले तर तुम्ही तुमचे बोलले पाहिजे. हे खोटपणाने जे तुम्ही जर तुमच्या वरिष्ठांना सांगतात आणि ते वरिष्ठ काहीतरी ऐकून आणि या ठिकाणी आमचं पारंपरिक जी जागा काँग्रेस पक्षाची होती आणि त्या ठिकाणी तर पवार गटाला गेलेली पवार गटाला जी उमेदवारी जी जाहीर केलेली आहे हे खरं चुकीचा जो काल जो काही विषय झाला तो चुकीचा झालेला आहे. ही जागा त्यांनी राष्ट्रवादीने सोडलेली आहे. तरी मी कालच पत्रकारांनाही काल ही बातमी दिलेली आहे आणि माझ्या तमाम भिवंडी मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना माझ्या ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांना महिला अध्यक्षांना सर्व युवक अध्यक्षांना सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगितलेले आहे की जो जाहीर झालेला उमेदवार आहे हा काही महाविकास आघाडीतून काही उमेदवार नाही आहे. हा राष्ट्रवादींनी स्वतःनी जाहीर केलेला उमेदवार आहे. तरी कुठल्याही प्रकारे त्यांची जी काही बैठका सभा असतील अशा ठिकाणी माझ्या काँग्रेस पक्षातील कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी जाऊ नये ही विनंती त्यांना मी कालच केलेली आहे. या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं नाही या माध्यमातून आज कालच मी त्यांना सांगितलेले आहे. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी ही जी पारंपरिक जी जागा आहे या जागेवर ही भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जी जागा आहे या जागेवर संपूर्ण कोकणाचा भवितव्य आहे. ये जगह जो है भिवंडी लोकसभा की ये एनसीपी ने कैंडिडेट का ऐलान किया है. उसी वक्त बालिया म्हात्रे का मेरे पास फोन आया था. मैंने उससे कहा कि ये महाविकास आघाड़ी का ऐलान है क्या. उसने कहा महाविकास आघाड़ी का ऐलान है. लेकिन बाद में हमने जो पार्टी के वरिष्ठों को फ़ोन किया तो उन्होंने कहा कि हमारा ऐलान नहीं है ये एनसीपी का अपना ऐलान है. मेरा ये कहना है कि एनसीपी का भिवंडी पूरे लोकसभा की मैं बात नहीं करूँगा लेकिन भिवंडी शहर में
भिवंडी शहर में एनसीपी 0 है। इनका एक सिंगल नगर सेवक नहीं है। 2012 में इनके 8 नगर सेवक थे, वो 2017 का इलेक्शन आते आते 0 हो गए, एक भी नगर सेवक नहीं है। अब ठीक है, जो जिनको हमने डिस्क्वालीफाई के लिए डाला उनको ये लोग जो है पार्टी में लेके उनकी ताकत दिखाते हैं, तो ये चूंकि सा उनका कोई भी नहीं है और आज वो लोग डिस्क्वालीफाई हैं। ये कहने का ये मतलब है कि इस तरह से भिवंडी की सीट को पब्लिक में कंफ्यूजन पैदा करने के लिए राष्ट्रवादी के बड़े नेता ने इस तरह का ऐलान नहीं करना चाहिए। इंडिया एकजुट है। नाना पटोले साहब हमारे सम्मानीय अध्यक्ष हैं महाराष्ट्र के, उनसे हमारी बात हुई, उन्होंने कहा कि नहीं, हमने ये सीट छोड़ा नहीं, ये सीट कांग्रेस की है। और भिवंडी में मैंने पहले भी कहा कि हमारी जो पॉपुलेशन है ये सिर्फ और सिर्फ पंजे को पहचानती है, कांग्रेस को पहचानती है। कल इसका परिणाम अगर ये लोग जबरदस्ती थोपने की कोशिश करेंगे तो इसका परिणाम ये होगा कि वोट कहीं और जाएगा और फिर इसका जो है भुगतान जो है पूरे इंडिया को भुगतना पड़ेगा। हमने ऊपर जो है हमारी बातचीत चल रही है और किसी भी सूरत में मैं बहुत दावे के साथ कहता हूं कि पार्टी जो है ये सीट नहीं छोड़ेगी। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।